लक्षात आहे ना तुझ्या? तू एकटी नाहीयेस. मी आहे तुझ्या सोबत. खाऊन घे. हा त्याच्यात बघा झाली असते पट्टी बांधून. मूर्ती जा, मला त्याच्याशी एकट्यात बोलायचंय. तेजा दीदी, वकिली करायला आले असतील तर जाईत ना, मला नाही बोलायचं त्यावर. उरलेलं अन्न कुत्र्यांना खायला घाल असं का म्हणालास तू? हे बघ दीदी, यात मी त्यांना काहीच बोललो नव्हतो. उगाच मला लेक्चर देऊ नकोस. तेजा, मी काही लेक्चर वगैरे देत नाही. हा, ती आत्ताही जेवली नाहीये, दुपारी पण जेवली नाही. सगळे नाटक आहेत त्यांची. गोष्टी डोक्याने झाले. अयो गेलो आता कारभारीन बाईंनी फोनवर काय सांगितलं होतं गोष्टी? हा, आज जेवण त्यांनी बनवलंय. झालं उशीर आता. बोलला ना आता कारभारीन बाई. जातो वाघिणीच्या गुहेतच जातो आज. हॅलो जेवण कारभारीन बाईंनी जेवण इथं ठेवलं वाटतं. जेवण दिसतंय. मला काय कळत नाही असं वाटतं तुला? हा, त्या पण तशा, त्यांचा बाप पण तसाच. आता गाडी समोर आला होता माझ्या, तुला म्हणलं काय पैसे घेऊन गेला. या अशा माणसांना ना फक्त पैशांची देणगी नसतं, एकाच माळ्याचे मणी आहेत ते. तू सांग ना आता, या अशा माणसांवर कसा विश्वास ठेवायचा? हे बघ तेजा, मला तिच्या वडिलांबद्दल काही माहित नाहीये, पण मला जे दिसतंय ना ते तुला दिसत नाहीये एवढंच. तिच्या सच्चेपणाचा पुरावा हवाय ना तुला? चल माझ्यासोबत. कुठे घेऊन जातेस तू? चल. थांब दीदी. आता कारभारीन बाईंकडे गेलो भूक लागली म्हणून तर वसक नाही गौर त्याला. हे नको, जेवायचं नाही वाटत. सॉरी. अगं दीदी, कुठे घेऊन चाललीस तुम्हाला? ते करू नको. सोड म्हणतोय ना त्याला. दीदी, अगं कुठे घेऊन चाललीस तुम्हाला? कुठे घेऊन चालली म्हणजे? तेजा, मी तुझं काही ऐकणार नाहीये, कारण की तू कसा वागतोयस, काय करतोयस, तुला कळत नाहीये. तुला सत्य परिस्थिती कळायला हवी म्हणून मी हे सगळं करते. चल दीदी, हात सोड माझा. तू अशी जबरदस्ती नाही करू शकत माझ्यासोबत. मी करू शकते, कारण मी तुझी मोठी बहीण आहे. चल दीदी, मला नाही यायचं. दीदी, चल. दीदी, अगं बघ, स्वतःच्या डोळ्यांनी बघ, तिने अन्नाचा कणही खाल्लेला नाहीये. तुला खात्री करून घ्यायची होती ना, घे करून.
होय ग दे ताट तर तसंच भरलेलं आहे अजून. हा